काही विद्यार्थी शाळेमध्ये फक्त शिक्षकांना त्रास देण्यासाठी देतात. एका मुलाने शाळेत कुत्रा आणलाय म्हणून चिडलेत बाई. आता बघूयात ते त्याला काय शिक्षा देत आहेत. आणि ही धमाल घेऊन येत आहेत हेमांगी कवी आणि कुशल पत्रिके. खडूफळ्यावर खरडीत होते, खडूफळ्यावर खरडीत होते, मी खरडीत होते, मी खरडीत होते. बाई वर्गात शिकवित होते, ग बाई मी वर्गात शिकवित होते. आला कुठून काळा पुत्रा, जीव झाला मुलांचा भित्रा. त्या कुत्र्याला हसलीत होते, मी मुलांना अडवित होते, ग हसलीत होते, ग अडवित होते. बाई वर्गात शिकवित होते, ग बाई मी वर्गात शिकवित होते. शाळेत आणि कुत्रा हा द्वाडपणा नक्कीच त्या टवाळखोर मुलाचा आहे. अरे गोट्या, बाई गोट्या आला हो, गोट्याला का हाक मारताय. बाई गोट्या आला हो, गोट्याला का हाक मारताय. बाई गोट्या आला हो, गोट्याला का हाक मारताय. गोट्या रे गोट्या, गणवेश कुठे आहे तुझा? बाई आज माझा हॅपी बर्थडे आहे. अरे वा, हॅपी बर्थडे. थँक्यू बाई. हे सोड. असं त्यांना बरं वाटतंय. अरे हे सोड आणि मला सांग, तू शाळेत कुत्रा का आणलास? बाई मी कुत्रा आणला नाही, मी टर्फला उचलणार नाही. वेड्यासारखं बडबडू नकोस. हात पुढे कर. बाई हात पुढे कर. आपटे गुरुजी. अगं बाई, बाई आपटे गुरुजींच्या न धुतलेल्या धोत्राची शपथ, मी कुत्रा आणला नाही. Shut up! शाळेचा कुत्र्याचा आणि गुरुजींच्या धोत्र्याचा काय संबंध? बाई यमक जुळलं. कसं? कुत्रा आणि धोत्रा. अरे वा, यमक कशी जुळतोय? मला पक्की खात्री आहे, शाळेत कुत्रा आणण्याचा द्वाडपणा तूच केलायस. बाई मला आणायचा असता तर मी सिंह आणला असता, अगं बाई, वाघ आणला असता, घोडा आणला असता. घोडा किंकाळला की काय? हसते मी. कुत्रा कशाला आणेन? बाई तुम्ही विद्यार्थ्याचा अपमान करताय. घोडा परत खिंकाळला. हसते मी. हस्ती दंतावरनं ओळखलंय मी ते. विद्यार्थी विद्यार्थी आरशात तोंड बघ. बाई माझा असा वैयक्तिक पातळावरती अपमान करून तुम्ही काय मिळवताय? माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती तुम्ही गदा आणून त्याच्यावर घाला करताय. नको रे नको, अशी मोठी मोठी आणि कठीण कठीण वाक्य बोलू नकोस. लोकांना खरंच वाटेल तू शहाणा आणि शिस्तप्रिय झालायस. बाई आता मी खरंच शहाणा आणि शिस्तप्रिय झालोय. तुम्हाला जर खात्री वाटत नसेल तर तुम्ही तुमच्या मुलीला विचारा. सायली, ए सायली. मागे बळ, सावधानपणे उभा राहा. हाताची घडी, तोंडावर बोट. असंच पाहिजे. बोट कापलं ना, असंच पाहिजे. बोट कापलं. आता मला सांग, कुत्रा शाळेत का आणलास? बाई काय विचारते मी? दुसरं काहीतरी विचारा ना. दुसरं तेच विचारताय. ठीक आहे, बरं सापडलास. पाडा म्हण 29चा. बाई जाऊ दे, कुत्र्याच विचारा. पाडा म्हणून दाखव 29. 29 एके 29, 29 10 290. अरे मधले कुठे गेले? सगळ्याची एकदम टोटल करून सांगितली. 290. टोटली कसं करतोय? मला सांग, तू शाळेत कुत्रा का आणलास? कारण शाळेला कुत्र्याजवळ नेणं शक्य नव्हतं. तुला चांगली शिक्षाच करते. बाई शिक्षा चांगली असते. अरे शिक्षा म्हणजे कडक शिक्षा करते का? पण असं मी काय केलं शिक्षा करण्यासाठी? काय केलंय? काय केलंय? मी वर्गात शिकवायला उभी राहिले आणि पुस्तक उघडून बघते तर काय काय बाई? काय तीच काय? निर्लज्जा. सगळी मुलं कोपऱ्यात निघून गेली होती. माझं कोणी ऐकेच ना. आणि हद्द म्हणजे काय, त्या कुत्र्यासोबत ती मुलं ही वर्गाच्या बाहेर गेली. अरे माझी काही किंमत आहे की नाही? बाई तुमच्यापेक्षा त्यांना कुत्रा महत्वाचा वाटला असेल.
तू माझी आणि कुत्र्याची तुलना करतोयस? नाही नाही बाई, मुख्य प्राण्याचा असा अपमान करणं बरं नाही. काय गोट्या गोट्या हो, बाई बाई ओरडू नका, तुम्हाला हार्ट अटॅक येईल. हो बाई 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 ओरडू नका, अहो तुम्हाला पॅरालिसिसचा झटका येईल. शिपाई बाई बाई ऍम्ब्युलन्स बोलवायला लागेल बाई. प्राध्यापक अहो ऍम्ब्युलन्स बोलवायला लागेल बाई तुमच्यासाठी आता. बस 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 नाही नाही, बसचा काही उपयोग होणार नाही, ऍम्ब्युलन्सच लागेल. तू गप्प बैस. मी तुला शाळेतून काढून टाकणार आहे. बाई नका, मला शाळेतनं काढून टाकू नका बाई. मग मला सांग, तू कुत्रा शाळेत का आणलास? बाई मी कुत्रा शाळेत आणणार नव्हतो, पण काय झालं, शाळेत येताना ना मी एका मैत्रिणीच्या घरी गेलो. मी आणि ती रोज एकत्र येतो आम्ही. म्हणजे तुझे असेही धंदे आहेत तर? बाई तोंड सांभाळून बोला. आमच्या पवित्र प्रेमाला तुम्ही धंदे बोलताय? आमचं प्रेम आहे. ती मला म्हणाली, जर का तुझं माझ्यावर खरंच प्रेम असेल तर मग तू हा शाळेत कुत्रा घेऊन जाऊन दाखव. अच्छा, म्हणजे हा कुत्रा पाळीव आहे तर? हो, रस्त्यावरच्या कुत्र्या आणायला मला काय कुत्रा चावलाय? हे सगळं कशासाठी केलंस तू? प्रेमासाठी. मी बघतोय ना तुम्ही आपटे गुरुजींसाठी काय काय करताय ते. अगं बाई, आपटे गुरुजी. बाई उदाहरण दिलं फक्त. ऐश्या, लाजल्या वाटतं बाई. लाजल्या का लाजल्या? मला सांग, ती मुलगी कोण आहे? मी तिच्या घरी जाते आणि त्या मुलीला सांगते, अरे कुत्रा पाळता येत नसेल तर पाळू नका, माझ्या घरी सुद्धा कुत्रा आहे, पण मी आणते का शाळेत? नाही ना. त्या मुलीचं नाव सांग, तिलाही शाळेच्या बाहेर काढते. बाई बाई तिला शाळेतनं बाहेर काढू नका, एक वेळ मला काढा, मी माझ्या प्रेमासाठी शाळेचा त्याग करायला तयार आहे. बघ त्या मुलीचं नाव सांग आणि तो कुत्रा कोणाचा आहे तेही सांग. बाई तो कुत्रा तुमचाच आहे, ती मुलगी पण तुमचीच आहे. तुमच्या मुलीचं माझ्यावरती प्रेम आहे. तुमच्याच मुलीने तुमचा कुत्रा तुमच्या शाळेत आणायला मला सांगितलं. बाई बाई तुम्ही नुसत्या बाई राहिलेलं नाही आहात, आता तुम्ही सासूबाई झाल्या आहात. सासूबाई. Shut up! वा, वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि आता बघूयात हा परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना. रेणुकाताई. हिमांगी, तू ते दात लावून कसं काय काम केलंस यार, आणि त्याचा दातांचा वापर तू फारच चांगला केलास. त्यामुळे खरंच व्यक्तिरेखा खूप सुंदर तू साकार केलीस. आणि कुशल द्वाड आणि तरी इंटेलिजंट असा जो काय मुलगा आहे तो खूपच छान. दोघांचंही टायमिंग आणि सगळंच खूप छान वाटलं. एकंदरीत मजा आली. थँक्यू. टिपटॉप. निर्मितीताई. मला पण मज्जा आली. एकंदरीत तुमचा ऍक्ट छान झाला. तुम्ही दोघांनी अप्रतिम काम केलं, छान झालं. वा, बघूयात प्रेक्षक परीक्षक काय म्हणतायत आणि तुम्हाला किती गुण देतात. 10. रेणुकाताई 9 गुण. निर्मितीताई 9 गुण. पुढेही अशीच धमाल करा, मजा करा. वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. प्लीज जोरदार टाळ्या.